नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओ म्हणजे ना. आज आपण जात आहोत फिरायला. कुठं जात आहोत हे तुम्हाला कळेलच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला आपली लोकेशन वगैरे सांगतो, कुठून कुठं जायचं. आता आपण जसा पालांदूर मार्गे आलाहून, पालांदूर मार्गे आपल्याला जाणे आहे पेंढरी. पेंढरीवरून जाणे खुर्शीवरून पुरकाबोडी मला समोर गेल्यावर व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, ना आपल्या संघ आहेत सुनील भाऊ कटाने, पाहू शकता तुम्ही. मस्त सुनील भाऊ कटाने हिरो म्हणून सिनेरी आलेले आहेत. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता. मित्रांनो, आता आपण आल्याहून आपल्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाच्या मार्गावर तर आपल्याला दोन रस्ते मिळालेले आहेत. आता आपण तुम्हाला सांगतो आपल्याला कोणत्या ठिकाणून जायचं आहे. तर आता हा जो एक रस्ता दिसत आहे हा इकडं अड्याळला जात आहे, आणि हा जो समोरचा रोड आहे हा जात आहे पहिल्याला. तर आपल्याला पहिल्याला न अड्याळला न जाता आपल्याला जाणी आहे या लाखणी मार्गाला जाणी आहे. लाखणी मार्गाला म्हणजे माटगीवरून टेकेबारला जाणी आहे. तर चला आपण मित्रांनो समोर आता जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या जागेवर. आता आपण समोर गेल्यावर शाळा येतो. त्या शाळेजवळून टेकेपारला एक रोड जातो, आणि त्या टेकेपार मार्गे आपण या रोडवर आलो आहोत. आणि हा जो तुम्ही रोड बघत आहात हा सीधा जाऊन राहिला, हा जाते खुर्शीपारला रोड जात आहे. आणि त्याच्या बाजूला हा जो रोड आहे, हा जो रोड दिसत आहे हा जात आहे आपला रावणवाडीला. आणि आपल्याला आता जाणे आहे रावणवाडीलाच. आणि हा इथं असा सुंदर असा बोर्ड वगैरे लिहिला आहे, रावणवाडीला जाण्याचा मार्ग म्हणजे टेकेपार, रावणवाडी, खुर्शीपार असा सर्व असा इथं दाखवलेला आहे. जरा पाहू शकता तुम्ही मित्रांनो, बघा आता तुम्ही, दिसतच आहे तुम्हाला. आणि हा जो असा रस्ता आहे तर आपण पाठीमागून आलाहून म्हणजे या मार्गे आलाहून आपण, या मार्गे आलाहून. आणि हा सरळच रस्ता जातो, हा खुर्शीपार आणि गुंतारा, आणि मग तिकडं लाखणीला वगैरे जातो किंवा भंडऱ्याला पण जातो. आणि हा जो रस्ता जात आहे हा जात आहे रावणवाडीला. तर आपल्याला मित्रांनो जाणे आहे रावणवाडीला. तर चला आता आपण जाऊ रावणवाडीला. आणि रावणवाडी येथून 1-1.5 किलोमीटर असेल. तर चला आपण मित्रांनो जाऊ. आपण आता रावणवाडीला जात आहोत. हा जो रावणवाडीचा मार्ग आहे जाण्याचा, येथून आता 3 किलोमीटर दूर आहे रावणवाडी. आता दाखवते ते बोर्ड लिहिला होता. तर चला मित्रांनो, आणि हाच आहे आपला रोड, पाहू शकता तुम्ही. असा आता उन्हाळा दिवस आहे तर आता थोडंसा हिरवीगार नाही आहे, पण बारिशमध्ये तर बहुतच मजा येते इथं यायला आणि बघण्यासाठी. तर पाहू शकते मित्रांनो. आणि हा आता असा ब्रेकर आहे मित्रांनो, आरामात. तर फायनली आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहोत. आणि तुम्ही पाहू शकता हा असा पाहू शकता. आणि हे असे बांधकाम वगैरे चालूच आहे आता, पूर्ण गेट वगैरे बनवणं चालू आहे मित्रांनो. इथं गेट वगैरे म्हणा खोपडे टाईप बनवलेले आहेत इथं लोखंडाचे. काय आहे तर तेवढं काही आपल्याला माहीत नाही. आपण आता तिकडे अंदर वगैरे जाणार नाही, कारण की आपल्याला थोडीशी घाई आहे मित्रांनो. हा आहे आपला रावणवाडी पूर्ण. आता आपण नेक्स्ट ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत रावणवाडीलाच. नजारे आहेत हे पूर्ण. हा पहाडीच्या वरती एक छोटासा मंदिर आहे, कशाचा आहे काय आहे ते तेवढं तर आपल्याला माहीत नाही. पण पाहू शकता मित्रांनो, हा पूर्ण असा नजारा बहुत जबरदस्त आणि सुंदर आहे. आणि हा तलाव आहे, आणि या तलावामध्येच बोटिंगचे वगैरे बोट वगैरे होत्या इथं. आता माहीत नाही तेवढं, आता बोट वगैरे इथं तर काही दिसून नाही राहिल्या. पण हा तलाव वगैरे असा बहुतच जबरदस्त आणि सुंदर असा तलाव आहे. आणि तिकडं समोरच असा एक मंदिर वगैरे आहे. आता आपण त्या मंदिर वगैरे जाणार नाही. आता कशाचं मंदिर आहे काय तेव्हा माहीत नाही आपल्याला. आणि हेच आहे गेट, या मंदिर येथून जाता येतो आपल्याला त्या मंदिरामध्ये. पण आपण काही जाणार नाही मित्रांनो. तुम्हाला जेवढा दिसते व्हिडिओच्या माध्यमातून दुरून तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करत जात आहे. आणि ते वरतं आंबेडकरजीची मूर्ती वगैरे दिसत आहे. तुम्हाला दिसत आहे का मित्रांनो? ते दिसत आहे मला, तुम्हालाही दिसत असेल. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते दिसत आहे मित्रांनो, आंबेडकरजीची मूर्ती वगैरे आहे तिथं. आता आपण मंदिरामध्ये जात आहोत. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी ह्या अशा आपल्याला पायऱ्या आहेत. आपण ह्या पायऱ्या वगैरे उतरत आहोत आता आरामामध्ये. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. जाऊ आता आपण खालच्या मंदिरामध्ये. आणि हे सुनील भाऊ आहेत, येऊन राहिले, पाहू शकता. आरामात रे, पडशील, तोंडनाक फुटल, मला नाही म्हणायचं मग का मित्रांनो, बरोबर आहे का नाही? तर चला आता आपण जाऊ.
तर पाहू शकता तुम्ही बढिया सभागृह वगैरे असा बढिया असा जबरदस्त बांधलेला आहे इथं बाजूलाच सभागृह पाहू शकता तुम्ही. चला आपण तिथं काय बोर्ड वगैरे लिहिलेले आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हे पूर्णची स्टाईल वगैरे लावली आहे मित्रांनो पाहू शकता. आणि हा इथं स्टिकर लावलेला आहे. का नाव दिसत आहे तुम्हाला, अंबामाता देवस्थान समिती व समस्त ग्रामवासी रावणवाडी यांच्याकडून येणाऱ्या भाविकांचे व पर्यटकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. म्हणजे हा बारिशमध्ये बसण्या उठण्यासाठी हा असा बनवलेला आहे पूर्ण. आणि आज पब्लिक वगैरे काही दिसत नाही आपल्याला इथं काहीच, आपणच दिसत आहोत पूर्ण. तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो जो काय आहे तो दाखवण्याचा. पाहू शकता मित्रांनो हे असं बसाचे वगैरे पूर्ण जबरदस्त आहे. आणि बाजूलाच हा एक असा अंबामाता देवस्थान मंदिर रावणवाडी आहेत. पोस्ट पहिला ते जे भंडारा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असं दिलेले आहेत सर्व. तर चला मित्रांनो आपण आता अंदर जाऊ. पूरा जबरदस्त असं मंदिर वगैरे बनवलेलं आहे मित्रांनो पाहू शकता. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढा होऊ शकते तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्हाला. चला जेवढून दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला आणखी. हे मला वाटते अंबामाताच मंदिर आहे, अंबामाता देवी आहे छोटीवाली. आणि तिकडं मोठी देवी आहे बसलेली विराजमान. गेट वगैरे लावून आहे आता अंदरचा पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. गेट वगैरे लावून आहे मित्रांनो. इथं आता कोणीच नाही आहेत, पुजारी वगैरे कोणीच नाही आहेत इथं. आणि हा असा कुछ नजारा आहे. आता आपण अंदर जाऊन राहिलो. म्हणजे हा राऊंडच आहे एक प्रकारचा इथं गोलाकार नाही का. आपण राऊंड मारत इकडं हा लावून मंदिराच्या मागे. आणि हा बाहेर जाण्याचा एक मार्ग आहे इथं पाहू शकता तुम्ही. पण आता बाहेर नाही जाणार आपण, समोर जाऊ इकडं. आणि हा राऊंड मारून सनेरे मातेच्या मंदिराला म्हणजे घुमून सनेरे इकडं आलेलो आहोत आपण देवस्थान समिती रावणवाडी. आणि ह्या जे काही मूर्त्या वगैरे पाहिलो आपण त्या सर्व अंबा मातेच्या मूर्त्या आहेत. आणि हा इकडं बाजूला स्टोर रूम म्हणून सनेरिया आहे. काय कार्यक्रम वगैरे झाले तर त्याचे सामान वगैरे ठेवण्यासाठी इथं स्टोर रूम बनवलेला आहे. बसण्या उठण्यासाठी बहुत अशी सुंदर अशी जागा वगैरे आहे इथे या मंदिरामध्ये पाहू शकता तुम्ही. प्लेस वगैरे भरपूर आहे. आणि हा इकडं आहे गार्डन वगैरे. तर चला आपण आता गार्डनच्या भागाकडे जाऊया. बाजूलाच मित्रांनो ज्योती कलश आहे इथं एक पाहू शकता तुम्ही. नाव दिसते का तुम्हाला मित्रांनो, ज्योती कलश म्हणून सोनेरी आहे. तिथे आता ज्योत वगैरे जळत राहत असेल असा मला अंदाज वाटत आहे. आणि हा पाणी वगैरे येत आहे नंदीच्या तोंडातून. तर त्याला आपण आता पाहू नंदीच्या तोंडातून कसा पाणी वगैरे येतात. हे सुनील भाऊ इथे उभा आहेत. जे भाविक लोक येतात ते पैसे वगैरे इथं टाकतात, पैसे वगैरे आहेत तिथं पाहू शकते मित्रांनो. आणि बाजूलाच असं दोन मोठे मोठे कासव आहेत, दोनच नाही बरेच असं कासव आहेत इथं. तुम्हाला दिसत आहे का मित्रांनो, मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक वरता आहे न चारक कासव खालत आहेत, म्हणजे पाचक कासव आहेत आपल्या इथं पाहू शकते मित्रांनो. चला मित्रांनो आता समोर जाऊ आपण आता गार्डनमध्ये. आणि हा इथूनच आपल्या गार्डनला जाण्याचा रस्ता आहे पाहू शकता. आता एवढी साफसफाई वगैरे नाही आहे कारण की पब्लिक वगैरे मला वाटत आहे इथं येणं जाणं बंद आहे सध्या आता पब्लिकचा पाहू शकता मित्रांनो आता सध्या. पण जागा बहुतच सुंदर आहे इथं, मन शांत वाटत आहे इथं आल्यानंतर. बाजूला तसं बंदर वगैरे सावलीमध्ये झाडाच्या सावलीमध्ये बसून आहेत. जिथं माणसं बसण्याची जागा आहे तिथंच ते बसून आहेत पाहू शकता.
साफसफाई नसं इथं आता वाटून राहिला, कारण की साफसफाई नाही आहे, काही नाही आहे या पार्कची. पूर्ण पाहू शकता तुम्ही. आणि या पार्कमधून आता आपण बाहेर जातो, म्हणजे समोरच्याच बाजूला जातो, मंदिराच्या बाजूला. तर मंदिराच्या मागची बाजू दाखवतो तुम्हाला आता पूर्ण. हा असा रोड आहे जाण्याचा, पाहू शकता. हा आहे पूर्ण मंदिराच्या मागच्या बाजूचा, मागची बाजू मित्रांनो. इथं बाजूलाच रेस्टॉरंट वगैरे आहे, म्हणजे हॉटेल आहे इथं. पर्यटक लोक त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था वगैरे आहे इथं या हॉटेलमध्ये, बघू शकता तुम्ही. बाजूलाच मित्रांनो दत्त मंदिर वगैरे दिसलेले आहेत. तर चला आपण आता दत्त मंदिराकडे जाऊया, आपण बघूया आपण तिथला मंदिर वगैरे पूर्ण पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि सौ प्रतिभाताई व श्री ताराचंदजी मस्के राहणार भंडारे यांच्यातर्फे लोकार्पण झालेला आहे या मंदिराचा. आणि हा आहे दत्त मंदिर. तर चला आपण अंदर जाऊया आणि अंदर तुम्हाला मंदिर पुरा असा शांत वातावरण आहे इथं, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. बहुतच सुंदर असं मंदिर आहे, छोटासाच आहे पण पाहू शकता मित्रांनो. बाजूला दानपेटी वगैरे देणे आहे, जे काही आपले भाविक लोक येतात ते दान वगैरे इथं देऊन जातात. आणि छोटीशी स्टोर रूम वगैरे म्हणल्याची आणि आहे, जो काही सामान राहतो ते इकडे साईडला ठेवतो. आणि त्या पण बाजूला आहे स्टोर रूम छोटीशी. इथे का पाहू शकता, इथे आता कोणीच नाही आता सध्या. इथं एक जण माणूस वगैरे भेटला होता जो इथे काम करतो तो. ते सांगत होते का सर्वात जास्त गर्दी म्हणला तर पावसाळा किंवा हिवाळा या दोनच ऋतूमध्ये राहतो, आणि बारिशमध्ये तर सहसा जास्तच राहतो. आणि उन्हाळ्यामध्ये फार कमी लोक येतात, कारण की उन्हाळा असल्या कारणाने ती जे हिरवीगार नजारा आहे, जे काही हिरवाटपणा आहे तो थोडासा नाही राहत. तरी आपण आता उन्हाळ्यातच आलो बनवलो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो इथे येण्याचा जो वेळ आहे तो म्हणजे हिवाळा किंवा पावसाळा, या दोनच ऋतूमध्ये इथं येण्याजोगता जो चांगला वाटत आहे मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार. तर तुम्हाला पण यायचे असेल तर हिवाळा किंवा पावसाळा या दोनच ऋतूमध्ये या, आणि सर्वात ऋतू तोच बेस्ट आहे येण्यासाठी, नाही का. इथं पर्यटक लोक जे काही आहेत ते थोडे असं येतात इथं. तर मित्रांनो आपण जेव्हा इथं आला होती या 2-3 वर्षाच्या अगोदर, तर तेवढा हा डेव्हलप वगैरे झाला नव्हता, असाच होता साधारण तरी. आणि आता असा बरेच असा डेव्हलप वगैरे झाला आहे इथं. हा एरिया पूर्ण असा जबरदस्तच म्हणल्याने बनवलेला आहे, पर्यटक स्थळ म्हणून घेणारे बहुत सुंदर असा झालेला आहे. आणि हा समोर असा